हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जुन्या बेडशीटचा वापर करून दरवाजासाठी पडदा कसा शिवायचा ते बघणार आहोत, एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये. तर मी इथे दरवाजाचं जेवढं माप आहे तेवढं कापड कट करून घेतलेलं आहे आणि फ्रिलसाठी 5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. तर पहिलं तर आपल्याला दोन्ही साईडच्या ज्या कडा आहेत ना त्यांना शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा, अशी डबल फोल्ड करून त्याच्यावरती आपण टीप मारून घेणार आहोत. डबल टीप मारल्यावरती काय होतं, जे कॉर्नरचे धागे वगैरे निघतात ना ते निघणार नाहीत. व्यवस्थित आपण पूर्ण डबल फोल्ड करून व्यवस्थित टीप मारून घेऊया. दोन्ही बाजूनी पण आपण व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. तर हे बघा, मी जसं दाखवते ना तसेच तुम्ही टीप मारून घेत जा. दुसऱ्या बाजूनी पण आपण व्यवस्थित डबल फोल्ड करून हळूहळू टीप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे व्यवस्थित आपण दोन्ही साईडने टीप मारून घेऊया. आणि आपण आता वरच्या साईडला आहे ना नॉट टाकण्यासाठी एक पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर मी इथे 1.5 इंच फोल्ड केलेला आहे आणि त्याच्यावरती डबल टीप मारून घेत आहे. तर आपण याच्यामध्ये नॉट किंवा स्प्रिंग सुद्धा टाकू शकतो. आणि दोन्ही बाजूला आहे ना व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. आणि आता आपण फ्रिल लावून घेणार आहोत. तर फ्रिल लावण्यासाठी आपण खालून पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आतल्या बाजूने डबल टिप मारून आणि अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायच्या. आता काय करायचं, पडद्याची जी खालची बाजू आहे ना ती सरळ ठेवायची आणि त्याच्यावरती फ्रिलची साईड आहे ती उलटी ठेवायची आणि थोड्या थोड्या अंतरावर अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या. मी जसं दाखवते तशा प्रकारे तुम्ही प्लेट्स टाकून घ्या. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित हळूहळू प्लेट्स टाकून घ्यायचे. सध्या काय होतं, लोक दरवाजे खिडक्यांसाठी रेडीमेड पडदे वापरतात. तर ह्या अशा फ्रिलच्या पडद्यांची फॅशन आता निघून गेलेली आहे. पण हेच पडदे खूप छान सुंदर एकदम लुक देतात. तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्याकडे जर जुनी बेडशीट असेल ना तर असा पडदा नक्की ट्राय करू शकता. खूप छान दिसतो आणि खर्च पण कमी येतो. तर तुम्ही नक्की या प्रकारे ट्राय करू शकता. तर व्यवस्थित आपली फ्रिल लावून झाल्यावरती नंतर आपल्याला वरच्या बाजूने दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर हे बघा, मी जशी दाबटीप देते ना तशी व्यवस्थित तुम्ही फ्रिलचे जे आतले कॉर्नर असतात ना ते वरच्या साईडला मोडून दाबटीप देऊन घ्यायची. अशा प्रकारे पूर्ण आपण दाबटीप देऊन घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता किती छान लुक आलेला आहे या पडद्याला. आणि हा कलर सुद्धा एकदम छान आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पडदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या रंगाचा पडदा शिवून पाहिलात. तर मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि जर काही माहिती तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.